प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात आपणा सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. आजच्या फादर डे पितृदिनाच्या विशेष उपासनेला आज आपण सुरुवात करूया आणि आपल्या उपासनेमध्ये परमेश्वराचं सानिध्य, त्याचा सहभाग असावा म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया आणि विनंती करूया. आपण प्रार्थना करू. हे पवित्र पवित्र थोर गौरवशाली धन्यवादित प्रेमळ पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद देतो आणि उपकार स्तुती करतो या सुंदरशा प्रभुवारासाठी बापा. आज आम्ही तुझ्या समक्षतेत येत असताना बापा, या प्रभुवाराची उपासना आम्ही सुरुवात करत असताना बापा, इथून पुढील उपासनेमध्ये बापा तुझी उपस्थिती, सहभागिता असावी बापा. आणि आम्हा प्रत्येकाला तू चालवावंस बापा, प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा घ्यावास, प्रत्येकाच्या पोटाला कंठाला स्पर्श करावास बापा, आणि तुझे स्तुती गुणगौरव करून घ्यावेस म्हणून तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो बापा. हे पित्या, या समय आम्ही तुझ्याकडे समर्पित होत असताना आम्हा प्रत्येकाचा ताबा घे आणि प्रत्येकाला चालव, आणि तुझी स्तुती गुणगौरव बापा आम्हा प्रत्येकाकरवी करून घे म्हणून तुला विनंती करतो. विशेष करून बापा, आज आम्ही फादर डे म्हणजे पितृदिन साजरा करत असताना बापा, आज तुझी उपस्थिती बापा प्रत्येक बापावरती बापा, तुझ्या निवडलेल्या लेकरांवरती असू दे म्हणून तुला विनंती करतो, आणि तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने तू त्यांना भरावस म्हणून तुझ्याकडे समर्पित होत आहोत बापा. आम्हा प्रत्येकाला चालवावस म्हणून तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत त्याने तारणारा प्रेम प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने तुझं मागतो म्हणून तू ऐक. आजच्या विशेष फादर डेच्या पितृदिनाच्या उपासनेला आपण सुरुवात करूया. आपल्या अंतःकरणाची तयारी करण्यासाठी आपण एक गीत ऐकूया आणि या गीताने आपल्या उपासनेची आपण सुरुवात करूया. चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, मंगल सेवा मंगलाची, मंगल सेवा मंगलाची, सेवा तूच निदान, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, अंतरयामी खाली वरती मागे पुढती होनी, अंतरयामी खाली वरती मागे पुढती होनी, प्रेम सागरा तुझ्या खेळती, प्रेम सागरा तुझ्या खेळती, मीन त्यातले आम्ही, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, हे तृण हे तरु हे गिरी हे न विश्व दिसे न दिसे ते, हे तृण हे तरु हे गिरी हे न विश्व दिसे न दिसे ते, त्या प्रेमाच्या मधुलहरीनी, त्या प्रेमाच्या मधुलहरीनी तब तबलेले नुसते, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव
महती अवधि बलविक्रम तव देवा राज्य तुझे तव महती अवधि बलविक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमुचा एक सुखद अधिकार आमुचा की करिजे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडे व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे आमेन. यावेळेस आपण नियमशास्त्राचा सारांश बघूया. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली अशा आम्ही तुला विनवितो. आमेन. आजच्या आपल्या फादर डेच्या उपासनेमध्ये आपण आजचे शास्त्रपाठ बघूया. जुन्या करारातून आपण नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 1 ते 4 वचने आपण ऐकूया. आपल्यासाठी सिस्टर तेजल हे वचने वाचतील. नीतिसूत्रे याचा 4था अध्याय 1 ते 4 वचने आपण वाचूया. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हास उत्तम धर्मोपदेश करतो. माझे धर्मशास्त्र सोडू नका, कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो. माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. तो मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चित्ती राहोत. तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो. प्रभू वाचलेले वचन आशीर्वादित कर. आपण स्तोत्र संहिता 37 याची 3 ते 8 वचने आळीपाळीने वाचूया. आपल्यासाठी ब्रदर दादू थोरात हे आपल्यासाठी वचने वाचतील. स्तोत्र संहिता 37 याचे 3 ते 8 वचन आपण पाहूया. परमेश्वराजवळ भाव ठेव व सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा. इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपवून दे. त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायतत्व माध्यान्हासारखे प्रगट करेल. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा. त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दृष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जड पळू नको. राग सोडून दे. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. जड पळू नको. आशेने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. देवबाप पोचलेली वचन आशीर्वादित कर. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि 14 ते 17 वचने आपण बघूया. यावेळेस आपल्यासाठी सिस्टर उषा घोडेराव या वचने वाचतील. देवाचे पुत्र, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे
तितके देवाचे पुत्र आहे. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आपा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत आणि जर मुले तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीने वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगले असलो तरच. इथे समाप्त होतो. यावेळेस आपण शुभवर्तमानाकडे जाणार आहोत. त्यापूर्वी आपण एक गीत ऐकूया. आपल्यासाठी लक्ष्मण सोनवणे आणि परिवार आपल्यासाठी एक गीत घेऊन आलेले आहेत. आपण त्यांच्याबरोबर आपण गीत गाऊया. मी तुझं बाप सदैव म्हणावे. तुझं बाप सदैव म्हणावे, सहस्त्र नामे शोभती तुझला, सहस्त्र नामे शोभती तुझला, काय तयास करावे. मी तुझं बाप सदैव म्हणावे, बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, वेड मला नच ठावे. मी तुझं बाप सदैव म्हणावे, ख्रिस्ताद्वारा लेकरू तव मी, ख्रिस्ताद्वारा लेकरू तव मी, भूमी नित्य रमावे. मी तुझं बाप सदैव म्हणावे, तव वत्सलता वत्स मने मज, तव वत्सलता वत्स मने मज, येनच मी विसरावे. मी तुझं बाप सदैव म्हणावे, जिकडे तिकडे मज बावणे, जिकडे तिकडे मज बावणे, परके कोणी नसावे. मी तुझं बाप सदैव म्हणावे, तव वत्सला साजे ऐसे, तव वत्सला साजे ऐसे, शीलमदीय असावे. मी तुझं बाप सदैव म्हणावे, मजला गेला तव त्या ख्रिस्ता, मजला केला तव त्या ख्रिस्ता, मी प्राण गणावे. मी तुझं बाप सदैव म्हणावे. प्रभू तुम्हासह सो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. लुकृत शुभवर्तमान याच्या 15व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 18व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बापा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका अमोल करण्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले.
आणि त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम सगळं आणून याला घाला. त्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट पशु आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो पुन्हा सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ह्यावेळेस आपण आपला विश्वास प्रगट करूया. सर्वसमर्थ एकच देव, जो पिता आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईस पासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला क्रूशी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे, आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासेही ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्याकडून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकलेशियाविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे असे मी पत्करितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. त्यावेळेस आपण प्रभूच्या संदेशाकडे जाणार आहोत. आज आपल्यामध्ये नगरवरून रेव्हरंड डी सोनवणे उपस्थित आहेत. ते आपल्याला प्रभूच्या शब्दातून विशेष आजच्या या उपासनेसाठी मार्गदर्शन करतील. आज आपण फादर डे, पितृदिन साजरा करत असताना ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपल्याला ते प्रभूच्या वचनातून मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो की आपल्याला त्यांनी प्रभूच्या शब्दातून मार्गदर्शन करावं. जो परमेश्वराने आज त्यांच्याकरवी आपल्याला जो मानना देणार आहे, तो आपण स्वीकारूया आणि आपण प्रभूच्या चरणाजवळ जाऊया आणि आजचा संदेश आपण ऐकूया. परमेश्वराच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आजच्या फादर्स डेच्या दिवसाबद्दल परमेश्वराच्या नावाला मी प्रथमतः धन्यवाद देतो. परमेश्वराची स्तुती करतो, परमेश्वराचा गौरव करतो. त्याने मला आपल्या चर्चमध्ये सन्माननीय रेव्हरंड कसाब पाळक साहेब, त्याचप्रमाणे आपल्या चर्चचे पास्टरेट कमिटी, त्याचप्रमाणे सर्व सभासद मंडळी यांचे मी प्रभूच्या नावामध्ये सेवा करण्याची जी संधी दिली याबद्दल मी आभार मानित आहे. प्रियांनो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही घेत आहोत. प्रत्येक क्षणाला घेत आहोत, प्रत्येक दिवसाला आम्ही घेत आहोत. आणि नुकतीच आजची परिस्थिती आपण जर पाहिली तर कोरोना महामारीमुळे गेली 3 महिने सर्व जग हे ग्रासलेलं आहे, सर्व जग हे त्रासलेलं आहे. परंतु त्यातूनही आज पुष्कळ जण करोनामुक्त झालेले आहेत, करोनाच्या आजारापासून बरे झालेले आपण पाहत आहोत. ही देवाचीच योजना आहे. परंतु या करोनामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. संकट जगावर आलेलं आहे. आणि अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आम्ही राहत असताना, घरामध्ये आम्ही क्वारंटाईन होत असताना, विशेष करून प्रभूने तुम्हाला आणि मला आणि सर्व ख्रिस्ती जनांना प्रभू येशू ख्रिस्ताने सुरक्षित असं ठेवलेलं आहे, संरक्षित असं ठेवलेलं आहे. आणि विशेष करून तो आमची काळजी रोज आणि रोज घेत आहे. याबद्दल परमेश्वराची स्तुती करूया. आणि आज आपण पाहतो की लॉकडाऊन काही काही राज्यांमध्ये, काही काही शहरांमध्ये शिथिल झालेले आहेत.
एक आशेचा किरण आपल्याला दिसत आहे. कारण परमेश्वराची योजना ही आमच्यासाठी एक वेगळी योजना आहे. परमेश्वराची योजना ही आमच्यासाठी एक चांगली योजना आहे. इर्मयाच्या पुस्तकामध्ये पवित्र शास्त्रामधून जर आपण पाहिलं की त्यामध्ये म्हटलेलं आहे की त्याचे संकल्प हे आमच्यासाठी सुस्थितीचे आहेत, भावी आशा देणारे आम्हासाठी ते आहेत. आणि म्हणूनच त्याचा विशेष करून आपण पाहतो की या जगातील निर्मितीचा उदात्त हेतू हाच आहे की परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वादित ठेवलेला आहे. आणि जगाची निर्मिती ही त्याने चांगल्यासाठीच केलेली आहे. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस त्याने सर्व जगाची निर्मिती केली पण त्याचं राखण करण्यासाठी कोणी नव्हतं. आणि मग परमेश्वर देवाने मातीचा मनुष्य निर्माण केलेला आहे, घडविलेला आहे. आणि ही सर्व परिस्थिती आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकातून वाचावयास मिळत आहे प्रियांनो. आणि मग आपण पाहतो की आदामाच्या द्वारे जगात प्रथम पुरुष हा उदयास आलेला आहे. आणि यावरून दिसतं की सर्व जग हे पुरुष प्रधान संस्कृतीचे जग झालेलं आहे. आणि पुढे आपण परमेश्वराने मानवावरील प्रेम हे त्याचं प्रगट केलेलं आहे. मग आदाम आणि हवा यांना दिलेल्या शापाचा नंतर प्रत्येक ठिकाणी आपण पाहत आहोत की आशीर्वादामध्ये बदल झालेला आहे. आणि आपल्याला माहीत आहे की परमेश्वराने त्यांना म्हटले होते की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. आणि याद्वारेच माता पिता लेकरं म्हणजेच एक कुटुंब उदयास आलेले आपण पाहत आहोत. आणि त्यापैकीच आपण नेहमी बघतो की मायवार पाहतो, महिला दिन पाहतो, इतर वेळेससुद्धा आपण पाहतो की आईला जास्तीत जास्त महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं. संत महात्म्यांनी देखील आपण जर पाहिलं तर त्यांनी देखील आईचं महत्त्व हे अधिक सांगितलेलं आहे. आईचं तोंड भरून कौतुक केलेलं जातं. कुठल्याही चांगल्या गोष्टींना आईची उपमा ही दिली जाते. पण प्रियांनो, बाप, वडील, पिता, जन्मदाता याविषयी किंवा पुरुषांबद्दल जास्त काही बोललं जात नाही व लिहिलंही जात नाही. पुरुष केवळ बाप हा रेखाटला जातो, तो केवळ तापट, व्यसनी, मारझोड करणारा. पण सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती प्रियांनो आपल्याला पाहावयास मिळत नाही. आणि आज आपण फादर्स डे हा साजरा करीत असताना विशेष करून पितृदिन हा खरंच कसा पाळावयास सुरुवात झाली हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. 8 मे जागतिक हा दिवस हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. 19 जून किंवा जून महिन्यातील तिसरा रविवार हा जागतिक फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. फादर्स डेच्या संस्थापिका वॉशिंग्टन येथील जोरेमेदिया लुईस मार्क ह्या होत. आणि या महिलेने 3 सप्टेंबर 1939 म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेतील सैन्यांकरिता या फादर्स डेची सुरुवात त्यांनी केलेली आपण पाहत आहोत. स्पोकने नावाच्या इस्माने किंवा स्पोकने नावाच्या कार्यकर्त्याने स्थानिक तरुणांना एकत्र केलेलं आहे. YMCAच्या क्लबमधील तरुणांना त्यांनी एकत्र केलेले आहे. आणि आपण पाहत आहोत की त्या ठिकाणी ज्या स्त्रीने फादर्स डे सुरू केलेला आहे, जोरेमेदिया यांच्या मागणीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आपण पाहत आहोत. आणि 19 जून 1910 रोजी पहिला फादर्स डे हा साजरा करण्यात आलेला आहे. सुरुवातीला अनेक अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत प्रत्येकाचे, कारण मतं वेगवेगळे होते, मतभिन्नता त्यांच्यामध्ये होती. मात्र जोरेमेदिया यांच्या प्रेरणेबद्दल अमेरिकन नागरिकांमध्ये फार लोकप्रियता झालेली आहे. आणि विशेष करून त्यांना जास्त करून प्रशंसा मिळालेली आहे. आणि फादर्स डे वडील दिवस हा देशभरातील इतर शहरांमध्ये साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे. आणि आपण आजही आपल्या चर्चमधून फादर्स डे
आपल्या मंडळीमधून हा फादर्स डे किंवा पितृदिन हा मी आज साजरा करीत आहोत. आणि म्हणून पितृदिनाच्या सर्व शुभेच्छा मी आपल्या वडीलधाऱ्या मंडळींमधील वडीलधाऱ्या लोकांना मी देत आहे. प्रियांनो, मगाशीच मी तुम्हाला सांगितले होते की बाप हा वेगळा रेखाटला जातो. बाप हा व्यसनी दाखवला जातो, तापड दाखवला जातो, रागिष्ट दाखवला जातो, पण सगळेच बाप तसे नसतात. आणि याचे मार्गदर्शन आपल्याला पवित्र शास्त्रातून पाहावयास मिळते. सर्वात प्रथम म्हणजे उत्पत्ती नामक ग्रंथ याचा 6वा अध्याय आहे. त्यामध्ये आपल्याला नोहाविषयी वाचवायस मिळत आहे. त्यामध्ये मानवाच्या दृष्टीने विशेष करून नोहाचं उदाहरण त्या ठिकाणी परमेश्वराने आपल्याला दाखवलेलं आहे. मानवाच्या दुष्टाईचं वर्णन त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि 9 वचनामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये नीतिमान असा दाखवलेला आहे. नीतिमान असा होता, सात्विक मनुष्य असा होता. आणि म्हणूनच परमेश्वराची आज्ञा त्याने मान्य केलेली आहे. अहोरात्र तो झटलेला आहे. त्याने तारू परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्याने तारू तयार केलेला आहे. आणि त्यामुळे त्याची पत्नी, त्याचे मुलं आणि त्याच्या सुना यांना त्या मोठ्या तारवामध्ये त्याने ठेवलेला आहे. तो स्वतः बसलेला आहे आणि प्रलयापासून त्याचा बचाव परमेश्वराने केलेला आम्हाला पाहावयास मिळते. आणि यामधूनच आपल्याला नोहा म्हणजे एक आज्ञा करणारा, आज्ञाधारक आणि आपल्या कुटुंबातील देवावर विश्वास ठेवणारा असा या ठिकाणी आपणास दिसून येत आहे. या वचनाची प्रचिती आम्हाला यामध्ये येत आहे. देवावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. दुसरे उदाहरण आपण पाहूया की अब्राहाम म्हणजे विश्वासाचा जनक म्हणजे पिता. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्याने आपला देशसुद्धा सोडलेला आहे. इतकेच नाही तर आपली परिस्थिती नसताना तो देवाच्या सानिध्यामध्ये विश्वासामध्ये वाढलेला आहे. आणि देवाने परीक्षा घेतलेल्या असताना त्या परीक्षेमध्ये तो विश्वासाने टिकलेला आहे, टिकून राहिलेला आहे. आपला पुत्र इसहाक याचे अर्पण करण्याचे त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि म्हणूनच त्याला आद्य पिता म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. प्रियांनो, विशेष करून परमेश्वराच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला सोडत नाही, तर परमेश्वर आपले मार्ग मोकळे करतो, आपल्या अडचणी सोडवतो, आपल्याला अनेक संकटापासून सोडवतो. आणि मग परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला रोज आणि रोज परमेश्वर देत असतो. तिसरं उदाहरण आपण पाहूया. तिसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊया. ते म्हणजे योबाचं आहे. योबाविषयी आपल्याला माहीत आहे की वचन 1 मध्ये सांगितलेलं आहे की तो सात्विक होता, सरळ होता आणि देवाला भिवून असा वागणारा असा योब होता. प्रियांनो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वचन 4 आणि 5 मध्ये सांगितलेलं आहे की त्याचे पुत्र आणि योबामध्ये इतकं साम्य ऐक्य होतं, कुटुंबामध्ये प्रेम होतं, एकमेकांवर प्रीती करणारे सर्व होते. आणि मग योब या सर्व लेकरांना घेऊन ते एकमेकांच्या घरी रोज भोजन समारंभ करीत असत. आणि भोजन आटोपल्यानंतर, भोजन संपल्यानंतर योब सर्व कुटुंबातील सर्व लोकांना, लहान थोरांना घेऊन देवाची प्रार्थना करत असत. त्यांना एकत्र बोलावून त्यांची आत्मशुद्धी करत असत. मग सकाळीच प्राप्तकाळी उठून सर्वांच्या संख्या इतक्या बलींचे योब हवन करीत असत. कारण तो म्हणे की न जाणू माझ्या पुत्राने जर पाप केले असेल, आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल, असा योबाचा नित्यक्रम असे. आणि म्हणून तो देवाला भिवून होमबली करत असत किंवा देवाची प्रार्थना करत असेल किंवा देवाच्या सानिध्यात रोज आणि रोज योब वाढत असे. आणि आता आपण पाहूया, पुढचं उदाहरण पाहूया की पुढचं उदाहरण म्हणजे दाविदाचं उदाहरण आपण पाहूया. दावीद हा राजा असूनही त्याचा मुलगा शल्मोन याला धन, दौलत, अधिकार, सत्ता याबद्दल काही न सांगता त्याने जगातील आचरण कसं असावं, जगामध्ये जीवन कशा प्रकारे जगावं, आयुष्यक्रम कसं मार्गक्रमण करावं याबद्दल दाविदाला
दाविदाने आपला मुलगा शल्मोन याला बोध केलेला होता. आणि याचा उल्लेख आपणास पहिले राजे याचा 2रा अध्याय आहे 1 ते 4 वचनामध्ये आम्हास वाचवायस मिळत आहे. पुढे आपण पाहतो की शल्मोनाला अलोट ज्ञान व बुद्धी ही देवाकडून प्राप्त झालेली आपण पाहत आहोत. आणि असे अनेक उदाहरणं पवित्र शास्त्रामधून आम्हास पाहावयास मिळतात. आणि आत्ताच आपण नीतिसूत्राचा शास्त्रभाग जो वाचलेला आहे ऐकलेला आहे. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 4था अध्याय आहे आणि 1 ते 4 वचन. या वचनामधून आपल्याला पाहावयास मिळते. या अध्यायात आम्हाला दिसत आहे की लेकरांनी आपल्या पित्यांच्या आज्ञा पाळाव्यात म्हणजे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे. प्रियांनो, पित्यांचा विचार करत असताना सर्वात मोठा आदर्श आमचा स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने आम्हासाठी राखून ठेवलेला एकुलता एक पुरुष जो परमेश्वराने जो दिला तो आमचा येशू ख्रिस्त असा आहे. परमेश्वर आमचा पिता आहे आणि परमेश्वराने त्याच्या एकुलता एक पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला आम्हामध्ये दिलं का तर आमचं तारण आम्हाला प्राप्त व्हावे. पुत्र आणि कन्या याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आहे आणि 14 ते 17 वचन यामध्ये सांगितलेलं आहे की जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाचे पुत्र आहेत. आणि जर आम्ही पुत्र आहोत तर आम्हाला दासपणाचा नाही तर आम्हाला आबा आणि बाप्पा म्हणण्याचा दत्तकपणाचा आत्मा हा मिळालेला आहे. प्रियांनो, म्हणजेच जर पवित्र आत्मा नाही तर आम्ही काहीच नाही. ख्रिस्ती जीवन आहे परंतु पवित्र आत्मा नाही तर आम्ही देवाचे पुत्र होऊ शकत नाही. खरोखर प्रियांनो, आज आम्ही पवित्र आत्म्याच्या मध्ये वाढणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचा काळ आहे त्यामध्ये आम्ही जगत असताना आमचा परमपवित्र पिता आमची रोज आणि रोज काळजी घेत आहे. आम्हाला रोज आणि रोज तो मार्गदर्शन करत आहे. अनेक आशीर्वाद आम्हाला रोज तो देत आहे. अनेक दानांनी आम्हाला तो आशीर्वादित करीत आहे. मत्त्याचं शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आहे आणि 9व्या वचनामध्ये म्हटलेले आहे की आपल्या पुत्राने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण मनुष्य आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. प्रियांनो, वचन किती सुंदर आहे. म्हणून देव आमच्यावरती त्याची कृपादृष्टी करत आहे. आज पितृदिनानिमित्त मी तुम्हाला हेच सांगावेसे मला वाटत आहे की पिता म्हणजे घरातील एक आधारस्तंभ असा आहे. आणि म्हणून घरातील वडील आणि लेकरे यांचे एक सुंदरसं नातं हे देवाने जोडलेले आहे, देवाने निर्माण केलेले आहे. अतिशय महत्त्वाचं असं नातं ते आहे. आणि याबद्दल आपणास इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय यातून बोध केलेला आहे की संपूर्ण कुटुंबाने देवाच्या वचनामध्ये कसे राहावे, एकमेकांवर प्रीती कशी करावी, एकमेकांना समजून कसे घ्यावे याबद्दल देखील आपल्याला शुभवर्तमानामध्ये देखील आम्ही पाहत आहोत. त्यामध्ये देखील आम्हाला सांगण्यात आलेले आहे. आणि प्रियांनो, जो शुभवर्तमानाचा भाग आम्ही वाचलेला आहे त्यामध्ये उधळ्या पुत्राचा दाखला आम्हाला दिलेला आहे. आणि आपण या वाचलेल्या भागामध्ये आपण पाहत आहोत की प्रेमळ पिता दाखवलेला आहे. मुलगा चैन विलासी जीवन शहरामध्ये जगून आलेला आहे आणि विशेष करून पैसा पाणी त्याने उडवलेला आहे. आणि शेवटी आपल्या पित्याची जाणीव त्याला झालेली आहे. आणि मग त्याला वाटतं की चला आता आपण सगळं काही संपलेलं आहे आपल्याजवळचं आणि मग शेवटी कुठं जायचं तर मग आपण आपल्या वडिलांकडे जाऊया. ही भावना, हे विचार त्याच्या मनामध्ये आलेले आहे. आणि माझा बाप मला क्षमा करेल हा सर्वात मोठा विश्वास या मुलाजवळ होता. आणि खरोखर प्रियांनो, या जगिक जीवनामध्ये आपण जगत असताना आमचा विश्वास आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर आहे काय, की ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे, ज्याने आम्हाला या भूतलावर जगण्याचा अधिकार दिलेला आहे, ज्याने आम्हाला आबा आणि बापा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे, जिवंत आणि निवडलेले लेकरं त्याने आम्हाला केलेले आहेत. आमचा अधिकार ह्या पित्यावर असताना
आमचा विश्वास त्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि मग विशेष करून आपण त्यामध्ये पाहतो, उधळ्या पुत्राच्या गोष्टीमध्ये आपण पाहत आहोत की बापाने आपल्या पित्याची, आपल्या लेकराची क्षमा केलेली आहे. नुकतीच क्षमा केली नाही, तर त्याला सर्व सजवलेलं आहे. नवीन चपला घातलेल्या आहेत. त्या सगळ्या लहानपणी या आपण सर्व गोष्टी संडे स्कूलमधून शिकलेलो आहोतच. मी इथं सांगण्याची एवढी गरज नाही, परंतु आपण पाहतो की सन्मानाने त्याला घरात घेतलेला आहे. खरोखर प्रियांनो, आजचा आमचा स्वर्गीय पिता देखील आमच्या सर्व पापांची क्षमा करण्यासाठी तयार आहे. आणि आम्ही त्याच्या आज्ञेत राहणे एवढंच आम्हाला करायचं आहे. आणि म्हणूनच आज पितृदिनानिमित्त मी हेच सांगू इच्छितो की आम्ही नीतीने वागणे, आवडीने दया करणे, एकमेकांची क्षमा करणे आणि विशेष करून एकमेकांबद्दल असलेलं प्रेम देवाच्या सानिध्यामधून आम्ही प्रगट करणे, हे ख्रिस्ताला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. खरोखर आज आपण फादर्स डे निमित्त मला हेच तुम्हाला सांगावेसे वाटते की पुरुष म्हणून परमेश्वराने आम्हाला जे वरदान दिलेले आहे त्याबद्दल आपण देवाची स्तुती करूया, देवाचं गौरव करूया, देवाचं सामर्थ्य आम्हामध्ये प्रगट करूया आणि देवांनी शिकवलेली शिकवण आमच्या आचरणामध्ये आणूया. कारण परमेश्वराने शक्तीने, बुद्धीने आणि सामर्थ्याने आम्हाला, तुम्हाला आणि मला सर्वांना भरलेलं आहे. संयम, सहनशीलता, गुण, हे सर्व गुण स्त्रियांमध्ये असले तरी आपण त्यावर अधिक मात करू शकतो. प्रियांनो, संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये सुवार्तेचे काम संदेष्ट्यांनी आणि शिष्यांनी जास्त प्रमाणात केलेले आपण पाहत आहोत. संत पौलाने लक्ष्य केलेलं होतं, लग्न केलेलं नव्हतं संत पौलाने, आणि विशेष करून तरी तो आध्यात्मिक जीवनामध्ये राहत होता. आध्यात्मिक जीवनाने परमेश्वराने त्याला ग्रासून टाकलेलं होतं आणि मग तो देवाची सेवा करीत होता, देवाच्या गौरवामध्ये राहत होता. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी आणि पिता एक आहोत. म्हणून आपण ज्यावेळेस आणि ज्या परिस्थितीत असाल, ज्या कुटुंबामध्ये आपण आहात, ज्या समाजामध्ये आपण राहत आहोत, त्यामध्ये आनंदाने राहण्याचा प्रयत्न करणे फार गरजेचं आहे. प्रियांनो, समाजाची सेवा आपल्याला करायची आहे, मंडळीची सेवा आपल्याला करायची आहे, आपल्या कुटुंबाची सेवा करायची आहे. इतकंच नव्हे तर चर्चची देखील आपल्याला सेवा करायची आहे आणि हे आपलं आद्य कर्तव्य आहे पिता म्हणून. या फादर्स डेच्या निमित्ताने हाच संदेश मी आपणाला देऊ इच्छितो. फादर्स लोकांना, वडीलधारी मंडळीला हा संदेश मी तुम्हाला देऊ इच्छितो की देवाच्या सेवेमध्ये राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून एकदा वय झालं मग नुसतंच घरात बसायचं, पेपर वाचायचा, नित्यनियमाने काम करायचं किंवा भाजी आणायला जायचं, हे काम आहेच, परंतु याही व्यतिरिक्त देवाच्या सेवेमध्ये या वयामध्ये देखील आम्ही राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून फादर्स डे निमित्त मी माझ्या चर्चमध्ये वडीलधारी लोकांचा एक क्लब केलेला आहे, एक ग्रुप बनवलेला आहे. आणि मग त्या ग्रुपमधून मी दर महिन्याला त्यांची मीटिंग घेतो. त्या मीटिंगमधून त्यांना नवीन नवीन योजना सांगतो, त्यांचे विचार मी ऐकून घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही मंदिराची किंवा चर्चची आम्ही सेवा करतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक काम किंवा सार्वजनिक कार्यक्रम करत असताना या वडीलधाऱ्या लोकांकडून हे कार्यक्रम मी करून घेत असतो आणि मग त्यांना जो आत्मिक आनंद होतो तो फार मोठा असा असतो. म्हणून प्रियांनो, आज मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की या पितृदिनानिमित्त देवाच्या सानिध्यात शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण का, त्याने जन्मापासून आतापर्यंत मला सुखी, समाधानी, आशीर्वादित ठेवलेलं आहे. तर ते आशीर्वाद शेवटपर्यंत टिकवणं आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेणं हे आद्य कर्तव्य या फादर्स दिनानिमित्त मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो. समाजाची, कुटुंबाची सेवा, चर्चची सेवा, मंडळीची सेवा आम्ही करत तर आहोत. त्या सेवेमध्ये अधिकाने अधिक देवाच्या सानिध्यामध्ये वाढत असताना देवाचा आत्मिक लाभ प्राप्त करून घेणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण का, आम्ही आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ असे आहोत. आपल्या लेकरांना प्रभू येशूच्या शिस्तीमध्ये वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आमचे लेकरं मोठे झाले असतील, त्यांचे लग्न झालेले असतील, जे नातवंड आम्हाला दिलेले आहेत त्या नातवंडांना देखील प्रभूच्या वचनामध्ये आम्हाला वाढवायचं आहे. आणि विशेष करून अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण पाहत आहोत की त्या लेकरांवर चांगले संस्कार आम्हाला घडवून द्यायचे आहेत.
कारण का तर हेच कार्य या उतार वयामध्ये मला करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगी असणारे गुण, आज्ञापालन, त्याग, क्षमा, नम्रता ही आम्हाला अंगीकारायला पाहिजे. म्हणजे आपण एक आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श भाऊ आणि आजोबा हे आम्ही होऊ शकतो. कारण घराचे घरपण हे स्त्रियांइतकेच पुरुषांवर अवलंबून असते. आणि म्हणूनच एक कवी आपल्या कवितेतून म्हणत आहे, आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व असतो. आईकडे अश्रूंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आणि विशेष करून बापाला दुःख भरून सोसावं लागतं आणि आपल्या अश्रूंना आधार घालून त्याला राहावं लागतं. दुसऱ्यांना धीर त्याला द्यावा लागतो. बाप हा बाप नसून त्याच्यात आईसुद्धा दडलेली असते. खरोखर आमचा स्वर्गीय पिता ज्याच्यामध्ये आईसुद्धा दडलेली आहे, म्हणून आम्ही गीत गातो, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पुन्हा एकदा या पितृदिनानिमित्त सर्व वडीलधाऱ्या मंडळींना नतमस्तक होऊन माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत पितृदिनानिमित्त. आणि विशेष करून परमेश्वराचे आशीर्वाद इथून पुढेही आपल्याला लाभावेत. परमेश्वराचं गौरव आपल्याकडून व्हावं, परमेश्वराची सेवा आपल्याकडून व्हावी, असे आशीर्वाद परमेश्वराने आपल्याला द्यावेत, हीच नम्रतेची प्रार्थना आज मी करत आहे. आणि पुन्हा एक वार मी आपल्या सन्माननीय पाळकसाहेबांचे, कसाब पाळकसाहेब, त्याचप्रमाणे पूर्ण कमिटीचे, आपल्या सर्व मंडळीचे प्रभूमध्ये नतमस्तक होऊन आभार मानतो. आणि हीच प्रार्थना करतो की आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या जबाबदाऱ्या पाळकसाहेबांवर मंडळीच्या आहेत त्या परिपूर्ण होण्यासाठी शक्ती सामर्थ्याने पाळकसाहेबांना भरावं आणि आध्यात्मिक जीवनामध्ये रोज आणि रोज आपल्या मंडळीची वाढ व्हावी, हीच नम्रतेची प्रार्थना मी करतो. सर्वांचे पुन्हा एक वार मनपूर्वक आभार. जय ख्रिस्त. धन्यवाद सोनवणे पाळक साहेब या सुंदरशा संदेशासाठी. आपण जो सुंदरसा संदेश आज आमच्या मंडळीला, देवाच्या निवडलेल्या लेकरांना दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. परमेश्वरामध्ये आपण खरोखर असंच वाढत राहावं, परमेश्वराने आपल्याला आशीर्वादात करावं म्हणून आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये सदोदित तुमची आठवण ठेवूया. आणि आजच्या सुंदरशा वचनाबद्दल आम्ही तुमचे आणि परमेश्वराचे आभार मानतो की या सुंदरशा वचनातून आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. आणि या सुंदरशा वचनासाठी पुन्हा एक बार आपले आभार आणि परमेश्वराला धन्यवाद. यावेळेस आपण आपले दान अर्पणे प्रभूच्या चरणाजवळ घेऊया. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ हेच आहेत. आपण आपले अर्पणे सद्भावाने व प्रेमाने त्या परमेश्वराच्या चरणी सादर करूया. संतोषाने देणारा देवाला आवडतो. आज आपण आपले अंतःकरण, आपलं सर्वस्व त्या परमेश्वराला सादर करूया. परमेश्वराने जे आपल्याला दिले आहे ते आज आपण त्याच्या भांडारात आणूया. आपल्याकडचे डबे कदाचित भरलेले असतील तर आपण ते दुसरे डबे करावेत आणि त्यात आपलं दान जमा करावं. आपण यावेळेस दानार्पण परमेश्वराच्या चरणी समर्पित करत असताना आपण एक गीत घेऊया. हे हमारे बाप, आपण हे गीत घेऊया. हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जाए, तेरी बादशाहत आए. ऐ हमारे बाप, जैसे तेरी मर्जी आसमान में पूरी होती, वैसे ही तेरी मर्जी जमीन पर पूरी हो जाए. वैसे ही तेरी मर्जी जमीन पर पूरी हो जाए.
हमारा बल है, ऐ हमारे बाप। जिस तरह हम अपने अपराधी माफ कर दे, उसी तरह तू हमारे अपराध को माफ कर दे। उसी तरह तू हमारे अपराध को माफ कर दे, ऐ हमारे बाप। हमको आजमाइशों में जाने तू ना दे, बल्कि बुराई से बचा, अपनी राह पर चला। बल्कि बुराई से बचा, अपनी राह पर चला, ऐ हमारे बाप। क्योंकि आसमानी बादशाहत और कुव्वत कुदरत, ज़र और ज़मीं का जलाल है हमेशा तेरा। ज़र और ज़मीं का जलाल है हमेशा तेरा। आमीन 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 आमीन। आपण यावेळेस दान अर्पणाची प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणूया. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या, पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने व अर्पणे जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वास्थ्य सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपणाला अर्पून तुझ्या सेवेकरिता तुझ प्रताप ईश्वराला सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. त्यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवासाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हा शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एक्लेसियेला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाव पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वराचीच प्रीतीत राहावे म्हणून हे स्वर्गीय बाप्पा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डीकन यांना विशेषतः तुझे सेवक, आमचे मेट्रोपॉलिटन आणि आमचे बिशप यांना आपल्या आचरणाने, तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र सांगर्मिकाचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून हे सत्यस्वरूपा, तुझ्या एक्लेसियेची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस, त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून
हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस व विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे जगन्नायका, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालव आणि त्यांचे राज्यकर्ते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून हे दयाधना, ह्या नश्वर आयुष्यात जे काही क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणतीही विपत्ती यांनी पीडित असतील त्यांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निर्मितलेल्या निष्ठावंत सेवकासह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अंतर्कर लाभ प्राप्त व्हावे म्हणून हे संत भूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हास द्यावा म्हणून आपण प्रार्थना करू. हे बापा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरव प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू ये. त्यावेळेस आपण पवित्र सहभागिता घेऊ शकत नाही, परंतु आपण आध्यात्मिक सहभागितेसाठी आपल्या अंतःकरणाची तयारी करूया आणि आपले पाप त्या परमेश्वराजवळ कबूल करूया. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल खरोखर मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या शेजाऱ्याशी प्रीतीने व ममतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या पवित्र मार्गात चालून नवीन जिण्याचे वागण्याचा निश्चय करिता, ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी हे पवित्र सांक्रमिक घ्या व लीनभावी गुडघे टेकून सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण पाप कबुलीची प्रार्थना मिळून म्हणूया. हे सर्व समर्थ ईश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या बापा, सर्व वस्तूंच्या निर्माण करत्या, सर्व मनुष्याच्या न्यायाधीशा, आम्ही बहुविध पापे व दुष्टाई तुझ प्रताप ईश्वराविरुद्ध कल्पना, शब्द व कृती यांच्याद्वारा वेळोवेळी अत्यंत अधमपणे केले आहेत. त्याच्याद्वारा आपणावर तुझा संताप व क्रोध यथान्याय चितविला आहे. ती आम्ही पदरी घेतो आणि त्याकरिता शोक करीतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या दुष्कृत्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरण आम्हास दुःखकारक आहे, त्याचा भार आम्हास असे आहे. हे परम दयाळू बापा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हाकडून जे सर्व झाले त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सन्मान व गौरव व्हावे. म्हणून आम्ही आतापासून सर्वदा नवीन जिण्याने चालून तुझी सेवा करावी व तुला संतोष पावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्या परम दयेने वचन दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने त्याचकडे वळतात या सर्वांच्या पापांची तो क्षमा करील. तो तुम्हावर दया करो, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्या सर्व सदाचरणास तुम्हा स्थिर व दृढ करो आणि तुम्हा सनातन जीवना प्रयत्न येऊ.
आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपला तारणारा ख्रिस्त याकडे जे खरोखर वळतात त्या सर्वांना तो जी समाधानकारक वचने बोलतो ती ऐका. हो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पाऊल जे म्हणतो तेही ऐका. ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराव्या जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कुणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे. आमेन. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा पिल्याप्रमाणे व शिकविल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणूया. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभूची शांती तुम्हासह सदा सर्व काळ असो, आणि तुझ्या आत्म्यासह ती असो. यावेळेस आपण पवित्र सहभागिता घेऊ शकत नाही, परंतु आपण पवित्र सहभागितेची, आध्यात्मिक सहभागितेची प्रार्थना आपण मिळून म्हणूया. माझ्या मागे यावेळेस सर्वांनी आध्यात्मिक सहभागितेची प्रार्थना म्हणावी. हे माझ्या येशू, हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच तू खरोखरच या अतिपवित्र सांक्रमेतात या अतिपवित्र साक्रामेंटात हजर आहेस. हजर आहेस. या जगातील सर्व गोष्टीपेक्षा या जगातील सर्व गोष्टीपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेला आहे. व तुझा स्वीकार करण्यास भुकेला आहे. परंतु मी या क्षणी सहभागिता घेऊ शकत नाही, सहभागिता घेऊ शकत नाही. म्हणून माझा आत्मा म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक सहभागितेने तृप्त कर. आध्यात्मिक सहभागितेने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर, तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करत आहे. तुझ्याशी एकरूप करत आहे. आमेन. प्रभू तुम्हासह असो, आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. यावेळेस आपण सर्वजण मिळून परमोंचामध्ये म्हणूया, आणि आपण शेवटचा आशीर्वाद घेण्यासाठी घेऊया. परमोंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसावर प्रसन्नता. आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुला धन्यवाद करीतो, आम्ही तुला भजतो, आम्ही तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देव पित्या, हे प्रभू एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, जो तू जगाचे पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाचे पापे हरण करीतोस तो तू आम्हावर दया कर. जो तू जगाचे पापे हरण करीतोस तो तू आमची प्रार्थना स्वीकारून घे. जो तू देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस तो तू आम्हावर दया कर. कारण की तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देवपित्याच्या गौरवात परस्पर आहेस. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने अंत करणे, देवाच्या आणि त्याचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देवजो बाप, देवजो पुत्र आणि त्यांनी पाठवलेला देवजो पवित्र आत्मा यांची सहभागिता आणि सर्व स्वर्गीय आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदा सर्वदा राहो. आमेन. ख्रिस्तामध्ये सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. विशेष करून या फादर डेच्या, पितृदिनाच्या सर्व पित्यांना शुभेच्छा. परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वादित करो आणि त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरो. आणि प्रत्येकाला एक पिता म्हणून दिलेली जबाबदारी तो परमेश्वर पार पाडण्यासाठी आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो, अशी त्या परमेश्वराच्या चरणी मी विनंती करतो. आणि सर्वांना
आपल्या पुन्हा एक वार या पितृदिनाच्या फादर डेच्या मी शुभेच्छा देतो. सर्वांनी प्रभूमध्ये वाढावं म्हणून त्याला आपण प्रार्थना करत जाऊया, विनंती करूया. आणि आतापर्यंत आपल्याला त्याने सांभाळलं म्हणून त्या परमेश्वराचे आपण आभार मानूया आणि उपकार स्तुती करूया. धन्यवाद. ख्रिस्ताच्या शांतीने जा आणि प्रभूमध्ये वाढा. यावेळेस आपण एक शेवटचं गीत घेऊया आणि त्यानंतर आपण सुवंदे देवा घेऊया. दुनिया के खतरों में छोड़ा नहीं, माँ की तरह उसने दी तसल्ली। दुनिया के खतरों में छोड़ा नहीं, काल से दूर है कलाम का दिया, और भी हमेशा की जिंदगी। परम पिता की हम स्तुति गाएं, वो ही है जो बचाता हमें। चरवाहे की मानिंद ढूंढा उसने, पापों की कील से निकाला हमें। चरवाहे की मानिंद ढूंढा उसने, पापों की कील से निकाला हमें। हमको बचाने को जान अपनी दी, ताकि हाथ में हम उसके रहें। परम पिता की हम स्तुति गाएं, वो ही है जो बचाता हमें।
सीखे हम उड़ना उसे, घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा कि सीखे हम उड़ना उसे।